अपक्ष म्हणून फॉर्म भरले आहेत, तरी त्यांचं उचलून घेण्याचं कारण काय नेमकं आपण इथं त्यांना विचारू. आतापर्यंत 2009 पासून आम्ही अशोक साहेबाला देत आहे मत. आणि तेव्हा वेस्टमध्ये काँग्रेसला होती त्यांनी, हां तेव्हा काँग्रेसमध्ये होते त्यांनी, तेव्हा आम्ही त्यांना निवडून दिल्या, 59 मतदान टाकल्या. पुन्हा मग अजून भाजपमध्ये गेली, त्यांची काही कारणमुळं गेली त्यांनी. आता मी स्वतंत्र माझ्या वार्डमध्ये उमेदवार नगरसेवक 3 झालेत. एक श्यामसुंदर मेटकर झालं होतं, नंतर निळकंठ वर्षावर झालं होतं, नंतर विजयताई भुमरवड ते झाले. मग त्यांनी पण अशोकराव साहेबांनी काम दिले नाही. त्यांनी राजीनामा देऊन दुसऱ्याच्या याच्यात प्रवेश केले मॅडमनी. आता मी माझ्या गल्लीमध्ये विकास झाला नाही. विकासमुळं मी विरोधात त्यांचे फॉर्म भरतो अपेक्षा म्हणून. अपक्ष भरलं तर त्यांनी म्हणलं तू का भरलास अपक्ष म्हणून. मी म्हणलो माझ्या गल्लीमध्ये विकास झाला नाहीत, मी भरलो, मग उचलून घ्या. मी म्हणलो उचलत नाही, मग कशामुळं. मी म्हणलो माझ्या गल्लीमध्ये साहेबांनी यावं, अशोकराव साहेबांनी परत तिची पुरी गल्लीतली माझी मागणी पूर्ण करावं, म्हणजे गल्लीत येऊन पाय ठेवा बघावं. मग बघल्यानंतर काल मी आलेत साहेबांनी, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेत की बा मी तुमचे समस्या सांगा, मी करतो. मग करतो म्हणलं की मी काय करू बाबा, शमशानभूमीचं एक मागणी केलो, एक काय की समाज मंदिरचं मागणी केलो, एक नाल्या रोडाचं मागणी केलो, आणि एक काय की घरकुलाचं मागणी केलो. म्हणजे एवढी पुरी करा म्हणलो, मी तुमच्या पाठीमाग मदत करणार आहो म्हणलो. मी एवढं बोलवतो. हे तुमची मागणी करतील म्हणून हे तुम्हाला कसं. आता प्रत्येकजण असंच म्हणणार आता बा, आता चालूमध्ये 2025मध्ये आता 2 तारखेला निवडणूक आहे. आता 2 तारखेला निवडणूकमध्ये आम्ही ज्यांना उमेदवार चांगला आहे त्याला मतदान करायला आम्ही. आता ज्याच्या इमानदारीने त्याला आमचे पूर्ण मागणी करावं, आमची अपेक्षा एवढी आहे. कामं केले की नाही? आतापर्यंत तुमची या नंदीनगर मध्ये किती घरकुल आलीत आतापर्यंत? आत्तापर्यंत कोणालाच दिले नाहीत. हे जमीन भोगडदार अशी हात म्हणून कोणाची म्हणते, कोणी विभागचा पारा वनबागेची याचा आहे म्हणतात, कोणी म्हणते मसूरचा आहे म्हणतात, कोणी फॉरेस्टचा आहे म्हणतात. आता हे जमीन आत्तापर्यंत भोगडदार म्हणजे समता नगर, फुले नगर, आंबेडकर नगर, नंदी नगर, असं रशीद टेकडी, भीम टेकडी पूर्ण भोगडदार जमीन आहे. आणि आत्तापर्यंत प्रत्येकाला 5-6 घरकुलं भेटलेत. फक्त नंदीनगरमध्ये, वडर गल्लीमध्ये, आंबेडकर नगरमध्ये एकच घरकुल भेटले.